पाहू शकता किती मस्त थिक बनलेली आहे। चिंच गुळाची चटणी आणि हिरवी चटणी चाट रगडा पॅटीसाठी छान लागते ही चटणी। पाहू शकता। नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपीला माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। चला तर आज बनवूया गुळ चिंचेची चटणी आणि हिरवी चटणी। मी 1 वाटी चिंच घेतलेली आहे, बाजारात सहज मिळते, आणि 1 वाटी गूळ घालायचा आहे। अंदाजे 100 ग्राम म्हणजे 100 ग्राम आहे। आणि चाट मसाला घातलाय, गूळ घातलाय, खजूर घातले 3-4, आमचूर पावडर घातली, चवीपुरतं मीठ घालायचे, थोडीशी चटणी घालायची। मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये आता आपल्याला 2 वाट्या पाणी घालायचे। हे मिक्स करून घ्यायचं। आता आपल्याला मी कुकरला लावणार नाहीये, असंच या भांड्यात शिजवून घेणार आहे। एकदम सोपी पद्धत आहे। 5-7 मिनिट शिजवून घ्यायचे आपल्याला। पाहू शकता आता शिजलेली आहे मस्त चिंच, छान टिकते महिनाभर। भेळ, रगडा पॅटीस, पाणीपुरी, कटोरी चाट यावरती खूप छान लागते चटणी, चिंच गुळाची चटणी। आपल्याला स्मॅशरने आता स्मॅश करून घ्यायचे, लगेच होते, हलक्या हाताने शिजले गेले चिंच व्यवस्थित। मस्त झालेले आहे, पाहू शकता। आता आपल्याला याला गाळून घ्यायचे व्यवस्थित। मी आता पुरणाची चाळणी असते आपली, त्यामध्ये टाकलेलं आहे, छोटी चाळणी नाही। पण छान होते या चाळणीमध्ये, पण गरज नाही छोट्या चाळणीची। चमच्याने असं व्यवस्थित हलवून घ्यायचंय। हलवून त्यातला गर काढून घ्यायचा सगळा, आणि वरतून थोडं थोडं पाणी घालायचंय, म्हणजे व्यवस्थित चिंचेचा सर्व गर खाली पडेल चाळणीतून। थोडीशी पातळ बनते, पण नंतर थंड झाल्यानंतर घट्ट होते चटणी। थोडंसं पाणी घालायचं वरून आपल्याला, म्हणजे धुतले गेली पाहिजे सगळे। अशा प्रकारे सर्व धुवून घेतलेले आहे व्यवस्थित चिंच। पाहू शकता थोडंसंच राहिलंय, मिश्रण सर्व खाली पडलेलं आहे। मस्त कलर आलेला आहे। सध्या थोडीशी पातळ आहे, नंतर थंड झाल्यानंतर आपोआप त्याचं टेक्स्चर व्यवस्थित होते, घट्ट होते।
आपण लगेच वापरू शकतो. भेळ, रगडा किंवा पाणीपुरीला मस्त टेस्ट झालेली आहे. मी टेस्ट करून पाहिलेली आहे, खूप छान चव झालेली आहे. पाहू शकता, ही तयार आहे आपली चिंच गुळाची चटणी. मस्त. तर आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची, म्हणजे थंड होईल पाणीपुरीसाठी. आता आपण बनवतोय हिरवी चटणी. थोडंसं अर्धी वाटी डाळ घेतलेले आहेत, 3 मिरच्या घेतलेल्या आहेत, 2 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं जिरं, अर्धा चमचा जिरं, पुदिना, कोथिंबीर, चवीपुरतं मीठ घालायचं आणि ह्याला बारीक करून घ्यायचे आपल्याला. आता पाहू शकता. आता थोडंसं आलं खिसून घालते मी. फिरवून घ्यायचे, पाणी घालायचे आता थोडं. छान बारीक झालेले आहे. पाहू शकता, कलर पण किती सुंदर आला, हिरवा मस्त. मस्त झालेलं आहे. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसे वाटतात कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. काही कल्पना असतील तर सुचवा. व्हिडिओ जर आवडले तर लाईक करा. आता काढून घ्यायची आपल्याला ही चटणी एका बाउलमध्ये. मस्त बनलेली आहे. थोडी जर तिखट वाटली तर आपण अजून थोडं पाणी घालू शकतो, थंड. पाणीपुरीसाठी थंडच पाणी लागते. मस्त बनलेली आहे, पाहू शकता. खूप छान. माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पाहू शकता, आता आपल्याला भेळ किंवा चाट बनवण्यासाठी तयार आहेत आपल्या दोन्ही पण चटण्या. आपण चाट किंवा रगडा पॅटीस, कटोरी चाट, कुठलाही चाट बनवू शकतो. मस्त झालेले आहेत, पाहू शकता. माझं चला तर मग अशाच नवीन रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत माझ्या रेसिपी पाहून बनवा आणि खात राहा. मस्त राहा, खूप खूप आनंदी राहा. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.